औचित्यवाडी. राम राम. काय म्हणता लईसन फोन लावला बा. काय साडू बोला आठवण होत नाही बा आमची. काय म्हणता कुठं गावाकडं कधी आज का? नाही नाही कशाला उगा एवढा कुठं ना करता. 3 किलो अहो कशाला आम्ही का नवरा बायको कशाला एवढं पाठवता. चांगलं आहे होय. हा तुमच्या गावाकडं मटण चांगलंच पडतं मला माहिती आहे ना वाटते मी. हा नाही एक ना एवढं कशाला पाठवतो होय. मग काय करू मी येऊ घ्यायला. नाही ते आपल्या बंड्याकडे पाठवतोय. बरं बरं तुम्हाला तर म्हणलं कशाला उगाच काय एवढं कुठाना करायची गरज नव्हती. बरं तुम्ही म्हणता तर द्या पाठवून. हा चालेल चालेल ठीक. हा ठेवू का मग. नाही तर आले असते तुम्हीच. काम आहे होय. बरं बरं द्या बंड्याकडे पाठवून द्या. सुरेखा ए सुरेखा ऐक ना. काय म्हणता? काही नाही साडू भाऊचा फोन आला होता. अगो बाई हा बरं आहे ना सगळं? एकदम मजेत आहेत सगळे. बरं त्यांच्या गावाकडे वाटा पाडला म्हणे तर ते म्हणे लय भारी मटण आहे आजचं तुम्हाला 3 किलो पाठवून दे. अगो बाया हो मी काय? म्हणलं एवढं कशाला. पण ते म्हणे नाही राहू द्या म्हणे खा जरा मस्तपैकी जरा बरेच दिवस झाले पाठवलं नव्हतं. तू काय कर माहिती का आता 3 किलो मटण आहे तुला सांगतो. पिवळा सेपरेट कर काळा मसाला सेपरेट कर फ्राय कर तुम्हाला पाहिजे तसं करून देते टेन्शनच घेऊ नका. करून ठेवा. मी आलोच गावातून. लवकर या पण. लगेच आलो. लगेच मसाला काढायला घेते मी. लवकर या. चालू 7 दिवस 2-3 समोर गावात 7-8 दिवस झाले ते गावाला गेलाय पाहुण्याच्या घरी. मी तेच म्हणलं कुठंतरी इतकं नाही सांगून जात असतो. असं जागरण बिगरण काहीतरी तसा जाईन होई तो. राम राम डेपुटी. मग श्यामराव आज काय जोडगोळी संघच आहे भाऊ. फिरत आलो मग. हा श्यामराव लय खुश दिसतोय आज. दातच बाहेर दिसते तोय. काय भानगड? आज खुश व्हायसारखंच कारण आहे डेपुटी. काय झालं आज? साडू नाही का मग तिकडचा. हा मग त्या गावात वाटे पडत असते ते म्हणला लयच भारी मटण होतं. साडून 3 किलो मटण पाठवून दिलं. बायकोला म्हणलं तुम्हाला सांगतो आज आहे ना मटणाचे 4-5 प्रकार करायचे. काळा मसाला पांढरा रस्सा तांबडा रस्सा शिवाय प्लस परत पिवळं आणि फ्राय रोस्ट. आज 10 फूट मटण खायचं. योग्य मजा आहे भाऊ. आज काय कधी मटण आज साडून तू तर काय कधी आणत नाही स्वतः. हायला महिना झाले माझ्या जिभेला पाणीच नाही लागलं. तू म्हणला ना सपच लागून गेले सगळे. त्याच्या घरी मटण आहे तुला काय सप लागून काय उपयोग तो. महिना झाले. हे जाय जायला घेऊन जाय जेवायला घेऊन जाय तेल करीचे त्याची पुरी जाय. झाल्याच काय तुम्ही बिया ना. नको जा तुम्ही. नको तुम्ही डेपुटी 3 किलो मटण आहे. आम्ही नवरा बायको खाऊन खाऊन किती खाणार आहेत. आणि आज सगळी तुमच्या भरपूर खाल्लंय मी. या ना तुम्ही आज. चला बरं ठीक आहे. तो आलाय आग्रह आहे तर येतो. नाही या किती वाजता यायचे? यात एक अर्धा 1 तासाने या लगेच. चल जा तुम्ही पुढं आम्ही येतो दोघं मागून. जा रे. श्यामराव एवढं आपण का एकत्र फिरत आलो. मला कधी आमंत्रण नाही दिलं नाही सांगितलं मला. अरे योग्या तू करता माणूस आहे. त्यांना म्हणलं तुला सोडणार आहे वय मी. तुम्ही येईन त्यांच्या सोबत. मी पण आहे ना. मी पुढची तयारी करतो सगळी. आम्ही येतो तिघं जा. ए रस्सा जास्त करेल सांग रे. डेपुटी मी एक काम करतो. माझ्या सासऱ्याने डबा दिलेला मी संघ घेतो. काय बस येडाय काय लोक लापडवणी करायचं नाही. लोकांचं तिथं जायचं म्हणतो असं करा जेवण यायचं फक्त. चला रे चला तोपर्यंत घरी जाऊन या आपण. अगं काही नाही आज दादाला पाठवून दे माझ्याकडे जेवायला. हा अगं काही नाही दाजीने ना 3 किलो मटण पाठवलंय. अगं नको काय प्रत्येक वेळेस तिच्याकडे जेवायला जातोय. कधीतरी माझ्याकडे पाठव ना. आम्ही दोघं तर आहे. नाही त्याला सांग तू पण येतोय. ते मित्र आहेत ना त्यांना घेऊन ये. आज यायला भारी होऊन जाईन. आज मजाच आहे. आणि हे बरं झालं म्हणजे लय दिवसात चाललं होतं. डेपुटीने ते म्हणायचे काय शामराव नुसता आमच्याकडेच खातो मला कधी बोलीत नाही जेवायला. आज काय होईन सगळे मित्रमंडळी खुश होऊन जाईल. चला माझं एवढं 3 किलो आणले म्हणलं जाऊ दे त्यांना बोलवलं जेवायला. काय तुमचं आहे? मी माझ्या भावाला बोलवलं होतं जेवायला. तुझ्या भावा कशाला बोलवलं आता? हे बघा तुम्ही तर कधी आणून त्याला जेवायला बोलवत नाही. इकडून तिकडून नाही मेवण्याला दिलं तर मी बोलवलं त्याला जेवायला. म्हणलं तू पण ये 4-5 मित्राला घेऊन ये. तुला माहिती लोकांचा हे चालायचं घरी. नवरा बायकोची किरकिर चालू आहे आतमध्ये. अहो कमून नवर बायको तर चालूच असते. डेपुटी तुला मटण 3 किलो मटण आहे. 3 किलो तुला मटण म्हणलं ना तो तोंडाला सप लागत तिथं. अहो 3 किलो मटण आहे. 3 किलो 3 दिवस खाल्लं तरी सरायचं नाही. चला इकडं चला डेपुटी
इज्जत नको घालू माझी गावामध्ये राहत. पण तुम्ही कशाला बोलवायचं समजत नाही का? काय घाई करतो मी तुझ्या बरोबर चालेल मला राम राम घालतोय येड आहे का काय तुला मटन म्हणलं का तू ना तोड राहत नाही मला काही श्यामराव ए श्यामराव आला आला आवडलं का रे? हा आवरलं. बोलायचे दोघं कशाला बोलवून? ए यार काय बोलत एकूण येणार पिवळं पाणी आणि वाटी ती आम्ही तिघ एक एक चमचे पिऊ. जरा दम धर जेवायचं काय मला देते डबा याचं काय करायचं? डब्यामध्ये भाजी दे ना मला. आता तू सांग या गरीब माणसात कशी जेवायला बसणार आहे बरं मी? तुम्ही काय हिला पण आमंत्रण दिलं काय? आता तुम्ही डब्यात बिन येणार का? यांनी मला सकाळी सांगितलं ना तेव्हा माझं जेवण झालेलं होतं. मला संध्याकाळचं मागून जाईल तेवढंच. काय माणूस आहे बाई सारखा. अजून कोण कोण राहिले आमंत्रण द्यायचं ते तरी सांगा. आता कोण नाही येणार. ए येऊ घ्या बस. अरे बसा ना. दुष्काळातून आला काय उठ अजून त्याचं चाललंय काय उठ बरं आता आली तर जेव घाल ना तू. मला काही कळत नाही तू. आणि मग माझ्या माहेरची माणसं तुझ्या माहेरच्या माणसाला काय मला विचारून सांगितलं होतं का तो? मग तुम्ही काय यांना मला सांगून बोलवलंय का? आता माहेरचे माणसं येणार आहेत का यांचे? तू या ना लईच एकच नव्हतं आले आपल्या घरी. माहेरच्या माणसं का बाबी येतात? ना भाऊ येतो का कधी? तू असाच नेहमी घरी बोलले मी पारी कचरा करून टाकली किंमत माहिती सगळी गावामध्ये. हा तुम्हाला आता काय कौतुकच नाही माझ्या घरच्यांचं. कौतुक करून बघितलं का चालली आता ती. जाऊ दे मर्दी बस एक एक बोटकी खाऊ. तू ना गावात भांडण करते. तुम्हाला कळतच नाही काही. तू ये ना असं करू नको भांडण करू नको. गावात सगळ्या बोबाट करते ना डेपुटी सगळे. पण माझी माणसं येऊ लागली त्याचं काय? तुझ्या माणसं मला विचारून घेतले तू. तुम्ही मला विचारलं केलं बोलवता ना? हो कवर थांबा चला पटकन. मला सांगितलं का तुम्ही? गेले का सगळे? घातली चौमाची. अगं कधी नव्हत माझे मित्र जेवायला बोलवली होती मी. तर तुला खपलंच नाही. आता अख्खा गावभर बोबाटा करते ती जाल आता ती योग आता डेपुटीचं विचारूच नको आता. अहो पण तुमचा मेवणा मा भाऊ येणार होता ना जेवायला त्याचं काय? अरे ते आपल्या घरचाच माणूस आहे पण गावातले माणसं काही खरं नाही तुझं. आता मला सगळं निस्तरावं लागेल जाऊन तिकडं आता. काय राव डेपुटी तुम्ही तोंडावर मारलं राव. हा ना खाल्ल्या असत्या 2-2 बोटक्या काय झालं असतं. अरे तुला लाज वाटते का खाल्ली अशा 2-2 बोटक्या? नवरा बायकोचे फुल भांडण्यात आले तर आपण जेवत बसायचं वय. अशा भांडणाच्या राड्यात आहे ना लय लोक वाढीत येत. काय बिनलाज आहे भांडणाच्या राड्यातले ताटली टाकलीस त्याच्या बायकोने तोंडात तोया. कोण कोणाला वाढीत आहे ना कळतच नाही. आला श्यामराव चला बस खाली. तू काय आला तुला बोलायला आला का लगेच? बस खाली. डेपुटी चुकलं राव आमचं. घरी लय थोडं झालं म्हणून तू इकडे आला मग आमच्याकडे. अरे अपमानच करत होतं बोललं कशाला? आम्हाला मटणं मिळत नाहीत घरी. अहो तसं नव्हतं डेपुटी. आता तिने तिकडे मार्चाला बोलवलं मला माहित नाही. मी तुम्हाला बोलवलं तिला माहित नाही. आमच्यात ताळमेळ नाही झाला म्हणून सगळा गोळ झाला. तो काय मिळेल कारभार आहे बायको जाऊन तो आधी ताळमेळ बसायचा. मी जेवायला लोक बोलितोय जाना घे घेऊन. तू कशाला आली आता इथं? ओ थांबा जरा डेपुटी चला बरं जेवायला चला चल. आता काय परत दुसऱ्यांदा अपमान करायचा काय जेवायला बोलले परत? नाही आमच्या दोघांचा ना जरा गोंधळच झाला. त्यांनी तुम्हाला सांगितलं मला माहिती नाही आणि मी माझ्या भावाला सांगितलं त्यांना माहिती नाही म्हणून सगळा गोंधळच झाला. तुमचा गोंधळ झाला पण आमचा अपमान किती झाला? तुम्ही गपची बोलायचं ना आतमध्ये. गपचीप झाला असता आम्ही जेवण निघून गेलो असतो. तुम्हाला म्हणलं ना माझी बायकोला चांगली पाहिलं तुम्ही आली का नाही जेवायला बोलवायला? काम करतोय चांगल्या बायकोला घेऊन जा तुम्ही 2 जण जेवा. आम्ही आता घरी सांगितलंय मटन मी जातो. नाही ऐका ना डेपुटी मी ना माझ्या घरच्यांना संध्याकाळी बोलवलंय आणि आता तुम्ही चला बरं. माझा आग्रह आहे तुम्ही जेवायला चला आणि ऐका यांना घेऊन या तोपर्यंत सुगंधाला मी डबा पोचून येते. बरं तिघं पण जेवायला या बरं का. मी लगेच ताट लिंबू कांदा कापून ठेवते लवकर या. आम्ही येतो घेऊन तयारी करतो. चला चला डेपुटी चला उठा ना डेपुटी. अरे काय बिनला जाय तू काय करायचं? चला ना डेपुटी. अरे आता मटण खायला मजा येईन का? अहो मटण आहे तेच मटण आहे ना आणि मटणाला कुठं माहितीये भांडणं झालेत म्हणून. चल बिनलाज आहे चल सोय पुढे.